पंच मैदानावरती दाखल झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करूया. तर अजित पुत्रण सर मॅम फ्रॉम कल्याण हे 3 दिवस या स्पर्धेमध्ये जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करू. त्यांच्या साथीने आमचे स्थानिक पंच स्वप्नीलजी सावंत, काल काय फिल्डिंग केली स्वप्नील सावंत. आज जामताराचा बदलापूर संघ जर या मैदानावरती खेळणार आहे तर त्याचं कारण आहे स्वप्नील सावंत. कारण गरुड झेप घेत असताना त्यांनी मात्र चेंडूला आतमध्ये ढकललं आणि आता तो षटकार असू शकला असता. भरपूर चांगली फिल्डिंग त्याला दाखवली आणि आज पुन्हा एकदा जामताराचा बदलापूर देखील या मैदानावरती खेळणारा. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी, कारण आजच्या अंतिम दिवस रात्री मधला पहिला चेंडू इथे मात्र पडतोय. अंपायर सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतली, बॉल चालला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक उपस्थित. दरबान एक सिंगल, एक बडी जाती है. सिंगल धाव एकवटी गेली. धावफलक सिंगलच्या साथीने पुढे सरकतोय. 4 ओव्हरची बाद, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पार मिळेल. विजय बनवटे आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय किरण शिंदे, ही जोडी तुम्हाला मैदानावरती पार मिळते. राऊंड द विकेट. ऑन साईडला बिगिट करायचं होतं, नाही जमलं. खरं तर मोकळ्या क्षेत्रामध्ये फटका घेण्याचा प्रयत्न होता. 2 खेळाडू तटीयाळ वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला पार मिळतील. एक विकेटला तुम्ही पाहताय तर एक लॉंगांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आहे आणि बॅकेट एरियामध्ये खेचण्याचा प्रयत्न पुढेपणे फसला, परंतु हा फटका देखील इथे फसलाय. पुन्हा एकदा जेल स्वीकारण्याचा इथे मात्र नामी संधी होती आणि अखेर धीरज बेसेकरनं हा जेल इथे मात्र टिपला. अखेर पहिला धक्का लागतो टीम बेनारपाडा संघाला. बॅटर आउट. मागची नवीन बॅटर मैदानावरती गणेश आलेत. इथे पुन्हा एकदा धावचित करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट सिग्नल परतच बाद आहे, परंतु आपण चेक करू घडले का. तिसरे पंचचे उमेशजी चोनकर सर आता चेक करतील नक्की घडले का. धाव घेण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये खेळाडू आपण पाहिला भरपूर वेगाने पोहोचला, जरूर बॉलला तो फेक करतोय. दरपान वरती चेंडू लावण्यात आलाय की इथे बॅटर पोहोचलाय. साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. साइड अँगलनं दाखवा. OUT फर्दर बात. हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. डीजे मास्टर प्रॉपर सेटिंग करा. गणेशला देखील मैदान सोडावं लागले. नवीन बॅटर मैदानावरती गुरुनाथ आता संघाचा संघनायक दाखल होतो. या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के लागले. धावफलक तुम्हाला पार मिळेल. एक आकड्यावरती धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. 4 ओव्हरची मॅच आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकच धाव धावफलकावरती जोडली गेली. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 धावा, 1 धाव धावफलकावरती जोडली गेली. 2 फलंदाज बाद झालेत. माऊलीले पण शिळसंघ देखील दाखल झालाय. काल भरपूर सारा खेळ त्याने देखील दाखवला. काल सर्व सामने शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला रंगताना दिसले. बॅकफुटला गेले, पंच केलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुरुनाथचा हा पहिला वार, विजयचा पहिला वार, चौकार.
मनोहरजी माळी यांचे आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण गावामध्ये पूर्ण आपण पाहतोय पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा दाखवली जाते, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 6 या आकड्यापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. 2 फलंदाज बाद झालेत, धोक्याची घंटा वाजली होती. खरं तर गणेश एक चांगला बॅटर आहे. गणेश जमदाऱ्याने कित्येक वर्ष चांगला खेळ खेळला टीम बिनारपाडा संघासाठी, परंतु आज धावचीच्या स्वरूपात तो आऊट झाला आणि आता त्याची किंमत मोजावी लागेल का टीम बिनारपाडा संघाला, हे देखील पाहावं लागेल. गरज होती का हा देखील प्रश्न उभा झाला, कारण क्षेत्ररक्षक जागेवरती उपस्थित होता. लगेच त्याने चेंडूतून फेक केली दरम्यान एक सिंगल एक पडायचा प्रयत्न पडपड फसला आणि अखेर गणेश आऊट झाला. परंतु तुषार शेलार हा देखील खेळाडू आज तुम्हाला इनेक्शनमध्ये पाहायला मिळणार, कारण थोडासा सर्वापासून तो वंचित होता, परंतु आता पुनरागमन त्याचं देखील झाले, त्यामुळे संघ आज टाईट बांधलाय टीम बिनारपाडा संघात. किरण शिंदे लवकर आता एक विस्फोटकारी विध्वंसक बॅटर आहे, तो देखील लवकर आऊट झाला, त्यामुळे थोडंसं आता चिंताजनक वातावरण आहे बिनारपाडा टीमच्या खेमेमध्ये. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, फटका फसला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अनिकेत कुलकर्णी इथे उपस्थित होता आणि अखेर विजय बनवला. इथून पहिल्या बॉलवरती मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. त्याचा प्रयत्न कव्हरला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळं आहे, त्या दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतो. तीन एक शॉर्ट बॉल तुम्हाला पाहायला धावफलक पूर्णपणे स्थिर आवले. जवळ 8 बॉलचा खेळ आता संपन्न झाला. या मॅचमध्ये फक्त धावफलक 6 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 फलंदाज बाद झालेत. इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल टीम बिनारपाडा संघाला देखील, कारण धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय 6 याकड्यावरती. प्रत्येक तरी आलेत, गुरुताची बारकवरती चांगली गोलंदाजी करतोय. याच मैदानावरती सराव करते टीम ध्रुवी शिरवार मयूर ग्रुप बदलापूर. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केली. बॅटर मात्र आक्रमक पवित्रा घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु त्याला फसवलं. दरम्यान प्रॉपर बॅटपती नव्हता आणि म्हणूनच की काय एक सिंगल धाव ते एकपटी जाईल. धावफलक सिंगलच्या साथीनं आता पुढे सरकत असताना 7 आकड्यावरती धावफलक जाऊन विसावलंय. 7 धावा फलकावरती जुडल्या गेल्यात. धावफलक तुम्हाला पाच जवळ आता 9 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा फलकावरती जुडल्या गेल्यात. गुरदास प्रतीक राईट मोर विकेट. इथे देखील विकेट ऑन साइडला खेळलाय. वाराशी वार्तालाप करत असताना हुआ के साथ साथ घटा के संग संग बॉल चालला मॅट लाईनच्या बाहेर होतोय दंग. बॉल सीमा पार, सिक्सर.
उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज विशालजी राऊत साहेब यांच्याकडून आपल्याला या ट्रॉफीज देण्यात आलेत. मालिकेभरासाठी देखील ही ट्रॉफी आपण पाहतोय विशालजी राऊत साहेब यांच्याकडून देण्यात आले. मालिकेभरासाठी बाईक आपण पाहतोय सचिनजी बाबू सोनकर साहेब यांच्या बाजूने आम्हाला लाभले. आणि दोन बायसिकल आपण पाहतोय खरं तर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी ते आम्हाला महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख भाईजान यांच्याकडून आम्हाला त्या दोन सायकल लाभले, त्यामुळे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थोडीशी दयनीय परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये टीम बेनारपाडा संघाची, कारण टॉस त्यांनी गमावला, त्यानंतर बॅटिंग करायचा निर्णय आला. एकामागे एक फलंदाज बाद होत गेले. पण त्याचा बंगला जसा कोसळतो ना तसा आता बेनारपाडा टीमचा डाव कोसळल्या परतो इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला देखील फटका चांगला आहे डीपमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका. या फटक्याचा चटका लागेल टीम बदलापूर संघाला. धाबा मिळते 6 टीम बेनारपाडा संघाला. षटकार आय थिंक प्रतीक होते टीम मध्ये, प्रतीक तरे. इथे देखील ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न होता. चांगला बाईट सेट बॅटिंग करतो बॅटर, कारण एक षटकार आल्यानंतर सिंगल डबल एक मिनिटाचा प्रयत्न तो करतोय. हिंसर चांगल्या खेळाडूची ओळख आहे. अपील जरूर झाली होती परंतु पंच सहमत नव्हते. मागील बॉलचा विचार केला तर भरपूर आतमध्ये होता प्रतीक, त्यामुळे जेल तो आरामात तिथे स्वीकारू शकला असता, परंतु बॉल हाताला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा इथे दात बागितली जाते. पंचाकडे घडले काय पाहावं लागेल. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चा देखील खेळ आता संपन्न झालाय. 22 धाबा फलकापट्टी जोडल्या गेल्यात या मॅच मध्ये. शेवटचा षटक आता शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करते टीम बेनारपाडा हे देखील पाहावं लागेल. इथून कशा प्रकारचा क्रिकेट खेळला जाईल या साऱ्या गोष्टी आता आपण जरूर पाहणार आहोत. परंतु आज ध्रुवी शिल्पम मैरग्रुप बदलापूर संघ चांगला खेळ खेळतोय. प्रतीकजी पिसेकर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये हे मैदान उपलब्ध करून दिले. आज प्रतीक पिसेकर यांचा खेळ भरपूर चांगला झालाय. मग आपण पाहिला असाल BPL बदलापूर प्रीमियर लीग देखील सुरू आहे. शैलेशजी बडनेरे साहेब, महेंद्रजी धुळे, विवेकजी कडू यांच्या माध्यमातून ते स्पर्धेचं दमदार आयोजन आपण जरूर पाहतो. आणि त्या स्पर्धेमध्ये देखील प्रतीक पिसेकर यांचा खेळ भरपूर चांगला झाला. तिथून धावत पडत थेट ते आज मात्र घरच्या मैदानावरती पोहोचलेत खेळण्यासाठी, कारण ग्रामीण गटात दुःख्यात असताना आज त्यांची मॅच आहे. आणि आता विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतो. श्लोक फुलोरे आले गोलंदाजी मार्कवरती. यंगस्टर खेळाडू नेहमीच चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर करतो आणि त्याच्यावरती सातत्याने विश्वास दाखवला जातो टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या माध्यमातून. शुभम आणि गुरु ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गुरुला एकच सांगितलं जातं टीम बेनारपाडा संघाच्या माध्यमातून, गुरु हा बहुजा सुरू, कारण आता फक्त आणि फक्त 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. श्लोक तयार होत असताना राईट मोर्थ विकेट. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॉलर बॅटर केलाय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने अनिकेत कुलकर्णी पोहोचलेत. बॉल एकदम फेक करतील दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 23 धाबा धावफलकावरती जोडले गेले. या मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून चांगली बॅटिंग करावं लागेल. कमीत कमी 35 ते 40 धाबा बनवावं लागतील, कारण बदलापूरचा एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. बॅटिंग लाईन भरपूर खोलवर आहे. निरंजन पिसेकर ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली बाईक आपण पाहिली कासगावच्या मैदानावरती त्यांनी जिंकली आहे. दुसऱ्या बाजूला अनिकेत कुलकर्णी, प्रतीक पिसेकर असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये देखील बॅटिंग करणारे दिसतील. परंतु आता परत जर आपण पाहिलं तर 23 धावा फलकावरती जोडले गेले, परंतु 35 ते 40 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम बेनारपाडा या संघाला देखील. बेनारपाडा म्हटलं की अंबेशिव गावचे उपसरपंच दिनेशजी कडव, नवीन बॅटर मैदानावरती ऋषी खिशात दाखल झाला. या वेळेला आपण पाहतोय खरं तर मंकड विकेट ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय बॉलर अजित पुत्रन सरांना आपण पाहतोय. खरं तर त्यांना माहिती आहे यंगस्टर खेळाडू आहे, त्यामुळे त्याला काहीसा समजवण्याचा प्रयत्न करतात. या साऱ्या गोष्टी भरपूर जरूर आहेत यंगस्टर खेळाडूसाठी. एक लेजंड अंपायर म्हणून अजित पुत्रन सरांची ओळख आता साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. श्लोक फुलोरेला
श्लोक ओधून काढलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल तर एकपटी दुसरीचा प्रयत्न नाहीये, कारण गुरुला इथून मात्र स्ट्राईक हवी आहे. स्वतः संघनायक आहे गुरु, त्यामुळे आता त्याला स्ट्राईक हवी आहे. धावफलक पुन्हा आता पुढे सरकेल संघाच्या साथीनं. 29 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकातील अजूनही काही क्षणाचा खेळ आता शिल्लक आहे. टू गो. 29 हा फटका चांगला आहे. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न करते, यात शंकाच नाही. एक सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतायत. थ्रो थोडासा वाईट आला, परंतु 2 धाबा एकपटाचा प्रयत्न जरूर चालवलाय आणि अखेर दुसरे धाब्यासाठी बॅटरला इथून मैदान सोडवावं लागेल. फलंदाज बाद. हो ग्राउंडिंग करत असताना थोडस मी म्हणेन मागे पडला बॅटर ऋषी. एक सिंगल एकपटी फलक सिंगलच्या साथीनं 30 आकड्यावरती तुम्हाला पाहिजे. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. इथून धाबा किती येतील? षटकार झाला तर 36, चौकार आला तर 34, जर डॉट आला तर 30. गोपडी सारखी बॅट फिरवली आहे, दरम्यान बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मयूर पिसेकर येतात. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धाबा मिळेल का पाहावं लागेल. 2 धाबा एक पडले, आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तिसरे धाब्यासाठी पाहावं लागेल. इथून मैदान सोडावं लागतंय गुरुला, परंतु धावफलक 32 धाबा जोडल्या गेल्या. 33 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. आणि ज्यावेळेस मात्र त्याच दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, मायक्रोफोन वरती जोडले जातील. या ऐकूया आपण आवाज डोंबिवलीचा रोशनजी संती सरांना. धन्यवाद. षटकांचं असणार आहे.
लाईटमन आमचे रणजित यांना विनंती असेल, आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. रणजित आमचे लाईटमन आहेत, त्यांना विनंती असेल. 33 धाव बनवायचे आहेत. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमला. नक्कीच मॅन ऑफ द सिरीजसाठी टू व्हीलर बाईक आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी नक्कीच स्पोर्ट्स सायकल आहेत. आणि ज्या कोणत्याही खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची ही टू व्हीलर बाईक मिळेल त्या संघाला 15,000 रुपये कमी दिले जातील, मायनस केले जातील. रजिस्ट्रेशन फी 15,000 रुपये आहे आणि ती मायनस केली जाईल. KP सर. तेहतीस धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज आहेत मयूर पिसेकर. पहिला चेंडू ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे 4 षटकांमध्ये. रणजित यांना विनंती असेल, ऑन साईडला फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते एकच धाव आणि या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. 33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. प्रतीक पिसेकर ऑन स्ट्राईक, रन मशीन आपण पाहू शकाल. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमची स्ट्राईक एंडला येते. फुलटॉस चेंडू आहे, इनफिल्डच्या वरून खेळतायत, सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय प्रतीक पिसेकरच्या बॅट मधून. थँक यू सो मच. धावसंख्या आहे 5 धावा धावफलकावरती चौकार लगावलाय प्रतीक पिसेकर यांनी. ही खासियत आहे प्रतीक पिसेकर यांची, रन मशीन आहेत. राऊंड विकेटने पुन्हा एकदा गुरुनाथ. ऑन साइडला फटका चांगला, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमने 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर ही जोडी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे.
पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती. 8.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. होम ग्राउंड आहे ध्रुविश 11 मयूर ग्रुप या टीमचं. लाफ्टेड क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रयत्न खूप चांगले केलेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. जेव्हा हे पहिलं षटक समाप्त होईल तेव्हा रणजित यांना विनंती असेल लाईट ऑन करायचे आहेत. रणजित हाफ ट्रॅकर आहे पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. लाईट ऑन करायचे. रणजित यांना विनंती असेल लाईट ऑन करा. आपण केपी लाईट ऑन करायला सांगा. 18 चेंडू 24 ची गरज आहे. चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकामध्ये बनवल्यात धावा 9. चांगली सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या सामन्यामध्ये माऊली 11 शील या टीम समोर फाईट करेल. त्यामुळे विनंती असेल शील या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये तेजस. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीक पिसेकर आहेत. 22 लॉफ केला चेंडूला. डीप मध्ये फिल्डर आहेत. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल इन डबल फिगर मध्ये 10. 33 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. दुसऱ्या फेरीमधील हा सामना सुरू आहे. आजच्या रात्रीमधील हा पहिला सामना सुरू आहे. आज एकूण 6 सामने खेळवायचे आहेत. हितेश तावडे साहेबांचे इथे मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लाऊड अपील करतायत आणि नक्कीच दुखापत झाली आहे. फलंदाज मयूर पिसेकर यांना जायचं आहे. पंकज भगत यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. जांताराजा चषक आपण पाहतोय. आजची ही अंतिम रात्र आहे. ग्रँड फिनालीचा दिवस आहे आणि आज एकूण 6 सामने खेळवायचे आहेत.
16 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण सोपं आहे परंतु प्रयत्न करतोय पिनारपाडा टीम या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. ऑन साइडला पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमचं. कारण की डगआउट मध्ये अनिकेत कुलकर्णी आहेत, त्यानंतर निरंजन पिसेकर देखील आहेत. हे दोन विस्फोटक फलंदाज नक्कीच त्यांच्या डगआउट मध्ये आहेत. परंतु सुरुवात देखील प्रतीक पिसेकर आणि मयूर पिसेकर यांनी खूप चांगली करून दिली आहे. लॉब केला, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार प्रतीक पिसेकर यांनी. सो मच. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 16. अर्धा पल्ला पूर्ण केले, अजूनही 17 धावसंख्या आहे. 17. ऑन साइडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. काऊ कॉर्नर सीमारेषे लगत चांगले क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीकरण सोपं झालंय या मॅच मध्ये. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. 13 चेंडू 15 ची गरज. पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक आलेत, झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 13. धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बाब्या वेलकम, स्वागत आहे. आनंदित असतील ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे. ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमचा या मॅच मध्ये या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. नवीन गोलंदाज आहेत या तिसऱ्या षटकामध्ये ऋषिकेश. पुन्हा एकदा पिच खेळतात. मिस्टामिंग आहे आणि जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. मिळतील्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल बॅटिंग करतायत फलंदाज प्रतीक पिसेकर. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22 रनबॉल इक्वेशन आहे. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चौकार की षटकार
येस, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. समीकरण सोपं झालंय. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. धावसंख्या आहे 26. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 26 धावांची पार्टनरशिप बनवली आहे मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर यांनी, आणि या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे प्रतीक पिसेकर यांचा. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. विजय मास्टर, इलाका भी हमारा होगा और धमाका भी हमारा ही होगा हे सांगत असताना प्रतीक पिसेकर पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमला. चला विनंती असेल माऊली 11 शील संघ कॅप्टन या पण टॉस साठी. 3 षटकांचा सामना असेल. एका धावेची गरज आहे. ऑन द टॉस खेळतायत आणि सीमारेषेच्या बाहेर हा विजयाचा चौकार येतोय प्रतीक पिसेकर यांच्या बॅट मधून. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमने. संघ दाखल होतोय तिसऱ्या फेरीमध्ये. अभिनंदन. शील या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. सागरदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्रतीक पिसेकर यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक, ज्याने बनवले 29 धावा या मॅच मध्ये. 29 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे आणि आपल्या टीमला एकतर्फी सामना जिंकून दिलेला आहे. नेक्स्ट मॅच आहे माऊली 11 शील आणि ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर. दोन्ही कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. 3 ओव्हरची मॅच आहे. प्रतीक दादा अभिनंदन. 29 धावा नाबाद बनवल्या आणि संघ दाखल होतोय बक्षीस पात्र लढतीमध्ये आणि त्यांचा सामना असणार आहे माऊली 11 शील या टीम समोर. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय माननीय श्री सागर ज्ञानेश्वर देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच, आणि दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. सागर दादा देशमुख यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तीन ओव्हरची मॅच आहे. टॉस होतोय आदरणीय सागर दादा देशमुख यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलेला आहे या मॅच मध्ये. माऊली 11 शील वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलेला आहे ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर या टीमला. 3 ओव्हरची मॅच आहे.
लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल आणि फलंदाज देखील पाठवायचे आहेत आणि सामना जसा सुरू होईल